नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपल्या 6वी ड या वर्गातले आपले गुणी नाट्यकर्ते, हे गुणी अभिनेते स्वतःच्या कलेचं प्रदर्शन भरवणार आहेत. बघा, नाटक ते तुमच्यासमोर खेळणार आहे. नाटकाचा विषय आहे बाकी 20 रुपयांचं काय. होय, आपलाच पाठ आहे. आपल्याच मराठी भाषा विषयाचा तो पाठ आहे. पाठामध्ये एक राजू नावाचा गुणी मुलगा आहे. त्याची आई उपचार घेण्यासाठी मुंबईला आलेली आहे. तेथे राजूला जे रुग्ण आहेत ना, ते रुग्ण डबा खातात, जेवण करतात आणि उरलेलं अन्न फेकून देतात. हे दिसलं आणि काही लोकांना खाण्यासाठी अन्नच नाही. राजूला एक युक्ती सुचते. उरलेलं अन्न तो गोळा करतो. त्यासाठी गळ्यामध्ये एक पाटी तो टाकतो. उरलेलं अन्न मले द्या, आणि ते उरलेलं अन्न तो गरजू रुग्णांना देतो. त्याचा तो गुणीपणा पाहून त्या हॉस्पिटलमध्ये येणारा एक व्यक्ती त्याला त्याच्या ऑफिसमध्ये बोलवतो. ऑफिसमध्ये त्याचा परिचय करून देतो. ऑफिसचे बॉस त्याला एक दिवशी 100 रुपयाची नोट देतात. त्याला सांगतात की जा आणि माझ्यासाठी पाण्याची बाटली घेऊन ये. राजू पाण्याची बाटली पाठवतो, मात्र त्याच्याकडनं उरलेले सुट्टे पैसे काही पाठवले जात नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, तो बॉस त्या माणसावर चिडतो की तू आणलेला तो मुलगा अप्रामाणिक निघाला, पैसे देऊन निघून गेला. कोणत्याही मुलावर असा विश्वास ठेवायचा नाही असं सांगून तो त्याच्यावर चिडतो. दुसऱ्या दिवशी काय होतं? दुसऱ्या दिवशी एक चिठ्ठी आणि 100 रुपयाची नोट त्या बॉसकडे त्याच्या ऑफिसमध्ये येते. बॉसला दुःख होतं. त्याने सांगितलं की मला त्याने 20 रुपयाच्या पाण्याची बाटली आणि उरलेले 80 रुपये परत द्यायला पाहिजे. मात्र त्या मुलाने 100ची नोट जशीच्या तशी दिली आहे. आता 20 रुपयाच्या पाण्याच्या बाटलीचा खर्च त्या गरीब राजू या प्रामाणिक मुलाने केलेला आहे. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, त्या 20 रुपयाचं झालं तरी काय, बाकी 20 रुपयांचं काय? चला तर मग नाटकातून हा प्रसंग आणि अन्नाचं महत्व, प्रामाणिकपणा हे गुण आपण आता शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. सादर आहे तुमच्याकडे 6वी ड च्या विद्यार्थ्यांचं एक सुंदर नाटक. चला 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 तुम्ही नाटकाला चला. चला 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 तुम्ही नाटकाला चला. ताडूबाई साडूबाई माडूबाई लाडूबाई. चला 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 तुम्ही नाटकाला चला. आमच्या नाटकात तुमचे स्वागत आहे. हे आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई. आठवी रुग्णांना तपासतो. चला. मावशीला डब्बा द्यायला. घे गं मावशी डब्बा आणि सांग मला कसा झालाय. डब्बा तर खूप स्वादिष्ट झालाय. घे, आता मला नाही खायचं. हे अन्न फेकून दे. अरे रे रे रे, हे अन्न चांगलं फेकून दिलं. मला काहीतरी करावं लागेल. आधी मी काकांची मदत करतो, मग काहीतरी युक्ती सुचतो, त्याच्याने हे अन्न वाचून जाईल. काका काका, तुम्हाला काही देऊ का? नाही बा. तुम्हाला काही देऊ का? नाही बा. चला आपण जातो. अरे, एक युक्ती आली. मी गळ्यात पाटी घालून फिरतो आणि त्या पाटीने उरलेलं अन्न मी घेतो. चला डॉक्टर अंकलांकडे जाऊन पेन मागतो. डॉक्टर काका मला पेन द्या ना. धन्यवाद काका. उठा हा राहिला, आपण लिहून देतो. उरलेलं अन्न मला द्या, फेकू नका.
मावशी मावशी, काय रे बाळा? तुमच्याशी मी एक गोष्ट बोलू का? बोल ना बाळा. तुम्ही जे अन्न फेकतात ना ते मला देऊन देणार का? हो रे बाळा, उद्यापासून मी अन्न फेकणार नाही आणि ते अन्न तुला देत जाईल. चालेल. भाऊ, ते ब्लॉक नंबर 9 कुठे आहे? ताई, तुम्हाला बरं वाटतंय का? हा, आता बरं वाटतंय. राजू कुठे आहे? तिकडे असेल बघा. ए राजू, काय हे काका? घे पैसे आणि तुझी तब्येत आणि आईच्या तब्येतवरती लक्ष दे. धन्यवाद काका. चल मी चलतो. हो. हे पैसे मी खिशात ठेवून घेतो, अजून येऊन गेले तर. अरे बाळा, कुठे तर? काय काका? तुझं नाव काय? माझं नाव विकास आहे. राजू आहे. तू कितवीत जातो? मी 6वी मध्ये जातो. अरे, हा कसला प्रकल्प आहे? प्रकल्प नाही काका, दवाखान्यामध्ये काही लोक आजारी आहेत. त्यांना जेवायला भेटत नाही, पण काही लोकांना जेवायला भेटतं. पण ते चांगलं अन्न टाकून देतात. मग मला एक युक्ती आली. मी ही पाटी बनवली. जे अन्न फेकतील ते मी घेऊन घेईल आणि दवाखान्यातल्या किंवा गरीब लोकांना देऊन देईल. छान. आता तुझी आई उपचारासाठी दवाखान्यात नेली आहे, तर तू अभ्यासावर लक्ष दे. हो काका, रोज अभ्यास करतो मी रात्री. या दवाखान्याच्या शेजारी माझे एक ऑफिस आहे मोठं. तू तिकडे मला भेटायला येतो. येईल काका मी. चालेल. बोला साहेब. ठीक साहेब, रेडी. आवाज वाढव. तू त्या मुलासोबत काय बोलत होता? साहेब, तो मुलगा प्रामाणिक आहे. साहेब, तो मुलगा प्रामाणिक आहे. मी त्याच्याशी हे बोलत होता की हा कसला प्रकल्प आहे. त्याने मला सांगितले की मी लोकांची मदत करत आहे. जेवणासाठी. काम कर. आलो काका. आज येऊ कसं? ये. काय? तुझं नाव काय आहे? माझं नाव राजू आहे. बरं. हे घे 100 रुपये. पाण्याची बाटली आण. हो काका. आज येऊ का? ये. विकास, बोला साहेब. तू बोलला होतास की तो मुलगा प्रामाणिक आहे. तो मुलगा तर अप्रामाणिक निघाला. बोलू साहेब. त्याला मी 100 रुपये दिले पाण्याची बाटली आणायला. त्यांनी मला 80 रुपये परत केले नाही. तो मुलगा तर प्रामाणिक होता. त्याने असं का केलं? साहेब, मी आता त्याची खोज करतो. फटक्यात कर. चालेल साहेब. मी आधी सर ये. सर, मी राजूचा मित्र इरफान. त्याने 100ची नोट आणि हे पत्र द्यायला मला लावलं आहे. घ्या. अरे, हे तर 100 रुपये आहे. किती दिले? मी राजू आहे. तुम्ही मला 100 रुपये दिले होते, पण मी तुम्हाला बाकी 80 रुपये परत केले नाही. मला माफ करा. हे 100 रुपये तुम्ही घ्या. अरे, तो मुलगा तर प्रामाणिक होता. विकास बरोबर सांगत होता. विकास, बोला साहेब. हे 100 रुपये त्या मुलाने दिले. साहेब, मला माहित होतं तो मुलगा अप्रामाणिक नाही, प्रामाणिक आहे. बरं, मला माफ कर विकास. मी तुला बोललो. चालेल साहेब. बाकी 20 रुपयांचं